नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण इथपर्यंत पोहोचलो होतो. आता रायगडच्या पायथ्याशी आपण पोहोचलेलो आहे. सर्वजण आम्ही कपडे वगैरे चेंज करून रायगड चढायला लागणार आहोत. आहे रुपेश, विवेक, योगेश, आम्ही सर्वजण लागलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी भरपूर अशी ट्रॅफिक आहे आणि गर्दी पण आहे. आता आम्ही चाललोय बसस्टँडकडं. बसस्टँड सुद्धा बघताय तुम्ही, म्हणजे रायगडावरती जो महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा आहे, एवढी तुफान गर्दी आहे ना या ठिकाणी मित्रांनो. खूप म्हणजे खूप अशी गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये आम्हाला फेस करून पूर्ण चढायचं आहे. तर या ठिकाणी बस लागलेलीच होती. बसमध्ये आम्ही चढून पायथ्याशी उतरलो, कारण 4 किलोमीटर तिथून परत बसचा प्रवास होता रायगडच्या पायथ्यापर्यंत जाण्याचा. आता फायनली रायगडच्या पायथ्याशी पोचलोय. म्हटलं थोडंसं पोटपूजा करून घ्यावी, काहीतरी चहा बिस्किट वगैरे खाऊन घ्यावा. कसं आहे, पोटाला पण पाहिजे काहीतरी, नाही तर चढल्या जायचं नाही. चला चढायला सुरू करू. रुपेश, योगेश, नितीन, मी आणि विवेक, आम्ही 5 जण रायगड चढायला सुरुवात केलेली आहे. तसं ट्रेक काही खूप अवघड नाही आहे, परंतु स्ट्रेट पूर्ण सरळ असल्यामुळं आम्ही थोडा शॉर्टकट घेतलेला आहे. शॉर्टकटवर जातो. या ठिकाणी तुम्ही हिरकणी पायरी बघू शकताय. इकडनं रस्ता होता, परंतु त्यांनी आता दुसऱ्या बाजूने चढण्यासाठी रस्ता बनवलेला आहे, जो की समोर तुम्हाला दिसतोय. हा रस्ता आहे जिथं चढायला सुरुवात झालेली आहे. आणि या ठिकाणी सुरुवातीलाच पाणी बॉटलचे फ्री असे वाटप या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर ORSची पुडी पण आहे बरं का. कोणाला उन्हाचा वगैरे त्रास झाला तर सगळ्यांनी घ्या ती पण सोबत वरती चढायला. हे सगळ्यांनी घ्या, सगळ्यांना कामात येईल ती पुडी. बघता बघता मित्रांनो तुम्ही गर्दी बघता या ठिकाणी. मी पण खूप घामाघूम झालेलो आहे. वरती उन्हाचं टेम्परेचर पण एवढं आहे. एवढ्या टेम्परेचरमध्ये चढावं लागतंय. आणि शेवटी आपल्याला बघायचं आहे, त्यामुळे आपण बघणारच. चढता फायनली सर्वजण खाली थांबलेत आणि मी एकटाच या ठिकाणी पळत पळत एकटा वरती आलेलो आहे. सगळे थकतेत, मी एकटा थकत नाही. शेवटी आपण पोहोचलेलो आहे रायगडावरती. या ठिकाणी गर्दी बघू शकताय तुम्ही, खूप असा प्रचंड गर्दीचा आहे. आणि या ठिकाणी पालखी पण आलेली आहे. पालखीचं जोरदार जंगे स्वागत या ठिकाणी चालू आहे. वरतून पोलीस लोकांची प्रत्येकाला वेळोवेळी एक दिशा दाखवायचं काम करत असतात. त्यामुळे ते मला पण मागं सरका म्हणत होते, पण मी एकदम असा हट्टी माणूस आहे की मी मागं सरकलोच नाही. मला पालखी बघण्याचा खूपच जास्त आनंद होता, कारण वरती मी एकटाच आलो होतो आणि मी एकटाच पालखी बघत बसलो होतो. हे सगळे खालीच थांबले होते. चला फायनली सगळे आलेत आपले वरती. आता जाऊया आपण. हा पालखी मार्ग आहे जो आपल्याला अजून पुढं जायचं आहे. समाधी पण आपल्याला महाराजांची बघायची आहे. तिकडे पुढे समाधी आहे. समाधीसाठी खूप अशी गर्दी पण आहे. पण तितक्यात आम्हाला कोण दिसलं? मनोज पाटील जरांगे, संघर्ष योद्धा मराठ्यांचे, बघू शकताय तुम्ही. त्यांचं गडावरती खूप असं स्वागत आहे. ते पण आले होते. त्यांचं पण आम्हाला दर्शन झालं फायनली. त्यांना पण बघण्याची खूप इच्छा होती आमची. या ठिकाणी खूपच लाईन लागलेली आहे महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी. हे पुरातन काळातील महादेवाचं मंदिर आहे, ज्याच्या पलीकडे महाराजांची समाधी आहे. लाईनीत उभा राहिलोय. नंबर आमचा आलेला पण आहे. आता आम्ही लवकरच समाधीचं दर्शन घेऊ. आणि काय डोळ्याला पाणी येईल असा हा नजारा आहे. तुम्ही बघू शकता महाराजांची या ठिकाणी समाधी स्थान आहे महाराजांचं. महाराजांना विनम्र अभिवादन. रायगड खरंच आमचं भाग्य. आम्हाला रायगड बघायला भेटलं. त्याचबरोबर आम्हाला कोण भेटलं तर वर्षात चास करता येईल, ज्या की इथल्या पूर्ण स्वच्छतेचं लक्ष ठेवणार आहेत. आणि जाताना पण तुम्ही गर्दी पाहू शकता. जाताना पण एवढी गर्दी होती, सर्वांना नुसती येण्याची घाई असती, जाण्याची त्याच्यापेक्षा जास्त घाई असते. त्यामुळे आम्हाला पण घाई लागलेली होती. आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि आमचा परतीचा प्रवास चालू केला. तर कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला? हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि रायगडला सर्वांनी या. पावसाळ्यात पण रायगड बघण्यासारखा असतं. धन्यवाद.